चल रोल. नमस्कार. मूड महाराष्ट्राचा या कार्यक्रमात फिरस्ती करत असताना आपण पोहोचलेलो आहोत अकोला लोकसभा मतदारसंघामध्ये आणि आपल्याबरोबर आहेत वंचितचे सर्व प्रकाश आंबेडकर अर्थात सगळ्यांचे बाळासाहेबांना थेट प्रश्न आपण घेऊयात. बाळासाहेब, यापूर्वीही आपण या मतदारसंघाचं नेतृत्व केलेलं आहे आणि पुन्हा एकदा आपण कडवी लढत देण्यासाठी म्हणून निघणार आहात. कसा आहे मतदारांचा प्रतिसाद? मतदारांचा प्रतिसाद यावेळेस चांगला आहे. मागच्या 2 निवडणुकीमध्ये काँग्रेसचे मुस्लिम उमेदवार देऊन आमच्या मतदारांमध्ये असणारा एक डिस्टर्बन्स आणला होता. पण यावेळेस काँग्रेसकडून मुस्लिम उमेदवार नसल्यामुळे तो डिस्टर्बन्स आता असणारा बाहेर झालेला आहे आणि त्याच्यामुळे होपफुल आहे की विजय खेचून आणेल. कायम असं म्हणलं जातं विरोधकांकडनं देखील आणि तुमच्या मित्रांकडनं देखील की बाळासाहेबांचं गणित फार पक्कं असतं कुठल्याही गोष्टीत. म्हणजे ते ठाण मांडून सगळा विचार करून निर्णय घेत असतात. 2,47,000 मुस्लिम मतदार, त्याचबरोबर 2.5 लाख ओबीसी मतदार आणि त्याचबरोबर इतरही बहुजन मतदार जे ते 2 लाखाच्या आसपास आहे. अशा वेळी कसं बघताय आपण या सगळ्या लढतीकडे? ते आत्ताच्या याच्यामध्ये म्हणजे मी माझं पहिलं इलेक्शन सांगतो म्हणजे 85चं इंदिरा गांधींच्या वेव्हमध्ये पहिलं माझं इलेक्शन ते. त्या इलेक्शनमध्ये काँग्रेसवाल्यांना BJPकडे जाऊन आमचा उमेदवार पडू देऊ नका असं त्यांना विनंती करावी लागली. आणि जे गजानन महाराजांचं मंदिर आहे ते प्रकाशराव निवडून आले तर मस्जिद होईल असं असताना जो प्रचार झाला त्याचा अनेक असणारा ज्याला म्हणता येईल असला की धार्मिक उत्माद करण्यात आला काँग्रेसला की ज्यावेळेस इंदिरा गांधींच्या हत्येनंतरची पहिली निवडणूक आणि वेव्ह होती. त्या वेव्हमध्ये असणारा माझी पहिली निवडणूक अनुभव नाही. संघटन तर संघटन होतं, कार्यकर्त्यांची असणारी फळी होती, सेकंड रँक फळी होती. त्या काळात मी असणारा ह्या सगळ्या बदल त्या ठिकाणी करू शकलो. तर आता मला वाटतं असताना सीझन झालो त्याच्यामुळे असताना पॉसिबल आहे असं मला दिसतंय. विद्यमान खासदार त्यांची प्रकृती बरी नाही आहे, ठीक आहे. यापूर्वी त्यांनी असे दावे केले की त्यांनी इथं विकास कामं केलेली आहेत. विकास कामं खरंच झालीत अकोला लोकसभा मतदारसंघात? मुळात माझं म्हणणं असं आहे की इथे झालेली नाही. दुर्दैवाने मी असं म्हणेन की माझ्या कालावधीमध्ये जे कॉटनमधलं असणारं अपग्रेडेशन ऑफ टेक्नॉलॉजी कॉटनमधली जी असणारी स्कीम आली आणि नंतर गव्हर्नमेंटने एक्सेप्ट केली त्याचा फायदा घेणारा असणारं या ठिकाणी नेतृत्व आलं नाही. इथे पूर्वी पणन महासंघ होतं ते चालत होतं आणि त्यांनी छोटे छोटे असणारे रेचे चालवणारे जे होते जाळं होतं मी असं म्हणतो त्याचं आणि त्याच्यामध्ये एम्प्लॉयमेंट प्रचंड मोठ्या प्रमाणात होती. बरोबर. ते रेचे आउटडेटेड व्हायला लागले होते आणि आउटडेटेड झाले होते. तुम्हाला मॉडर्नायझेशन करायचे आणि म्हणून अपग्रेडेशन ऑफ टेक्नॉलॉजी मिशन हे असताना सुरुवात झालं की त्याच्यामध्ये जिनिंग प्रेसिंग हे अग्रस्थानी होतं. बरं. पण दुर्दैवाने 2 गोष्टी सायमल्टेनियसली झाल्या की ते माझ्यानंतर निवडून आलेल्या खासदारांनी त्याच्याकडे अजिबात पाहिलं नाही एक भाग आणि दुसरा भाग एकाधिकारशाही खरेदी जी होती ती संपली. त्याच्यामुळे जे छोटे छोटे रेचे होते त्यांचं जे स्किल अपग्रेडेशन झालं पाहिजे ते झालं नाही. उलट सिस्टम अशी उभी राहिली की अकोल्याचा कापूस हा असताना गुजरातकडे जायला